अखिलेश्वर कारण करुणावरणारे भक्तवांची तरुणीत वरील श्री पीतांबरधारी श्री बालकृष्ण लालजी वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण अंतर्गत कथेचा चतुर्थ दिवस भागवत कथा का श्रवण करावी लागते. भागवत कथा श्रवण करण्याची पद्धती काय याचं विशिष्ट विवेचन ज्यात केलं जातं त्याला श्रीमद भागवत कथा म्हणतात. ज्या परमात्म्याचं ज्या कथेचं विवेचन आपण करताय ही कथा पावना ही पुढीत आहे. रसवा साधन करणारा श्रोता सुद्धा मधुर आहे. गेली चतुर्थ दिवस आज आपण कथा श्रवण करताय. भक्ती काय असावी, निष्ठा काय असावी या मंडपामध्ये पाहायला मिळतं. ज्या मारुद्र्याच्या दरबारामध्ये साधू संतांच्या पावन पुरीत झालेल्या या भूमीमध्ये गेली 3 दिवसापासून आपण रसा स्वादन करताय. इतक्या निष्ठेने कथा आपण श्रवण करता. जिन हरी कथा सुनीन हिकाना श्रवण गंध अभिभवन समाना. ज्या परमात्म्याचं चरित्र या कानाने श्रवण केलं तर माणसाला मुक्ती मिळते. पवित्र करणे ते सुद्धा पवित्र होतात. अशी मधुर कथा आहे. काय काय त्या कथा कारण काय आहे. कृष्ण प्राप्तिक्रम शाश्वत साधनम तद्वराधन. जिथे एखाद्या वेळेस कृष्ण कथा आम्ही ऐकायला बसतो, कृष्ण कथा श्रवण करतो ना, तिथे साक्षात भगवान विराजमान होतात. कृष्ण प्राप्तिक्रम शाश्वत एकच साधन आहे ते म्हणजे हरिकथा. मला असं वाटतं प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेली 3 दिवसापासून माझा माधव, माझा कृष्ण कन्हैया गोपाळ दामोदर विराजमान आहे. म्हणून भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला कथा सांगतात. राजा, भक्ती काय असावी, निष्ठा काय असावी आपण ध्रुव चरित्रात श्रवण केलं. आणि माणसाचं कर्म काय आहे. भारत भूमी आहे कर्म प्रधान विश्वरची राखा. जो जस करीसू तस फल चाखा. पहिलं काम सुख दुःख करी दाता. निजकृत कर्म भोग सभोग राहता. ज्याचं त्याचं कर्म ज्याची त्याला भोगायला मिळणार आहे, ज्याची त्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे. भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. राजा, अंतकाळाच्या वेळेला हरणाचं कसं होईल म्हटलं तर प्राणी गमवावा लागला. हा भरत राजा आहे. आमचीही दशा भरत राजासारखी होऊ नये म्हणून मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये आम्हाला मुक्ती प्रदान करता येते. साधन सांगितलं भागवत. आणि या भागवताने माणसाला मुक्ती प्रदान करता येते. काल आपण पाहिलं कालीचा अवतार पाहिला. कशी होती कालीची? काली होती की नाही? कालीचं दर्शन झालं. काली अवतरित होते दुर्जनाचा नाश करण्यासाठी. भरत राजा ज्याच्याशी एक रूप आहे, देहाचा संबंध नाही ज्याचा, मार्गक्रमण करणार आहे, हातात जी मिळते उपजीविका भागवली पाहिजे माणसाने. आम्हाला दुःखाला कारण काय आहे माहिती? कितीही धन कमवा, कितीही कथा ऐका, पण आमचं दुःखातून निवृत्त होत नाही. दुःखाची निवृत्ती होत नाही का? त्याचं कारण आहे आकांक्षा आणि अपेक्षा. हे भरत चरित्र आम्हाला शिकवतं गेले. राजा आहे राजा, कितीही मोठा राजा असू द्या, पण अहंकार झाला सद्गुरू त्याचा अहंकार नष्ट करतात. कोणाला धनाचा
अहंकार आहे, कुणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कुणाला बुद्धीचा अहंकार आहे, कुणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कुणाला कशाचा अहंकार आहे. अहंकार एक प्रकारचा नाही, पण अहंकार आला की नष्ट होत असत. म्हणून उत्तर आहे का, रघुवर राजाला अहंकार होता. हो, रथात निघत होता, 4 खांद्याकडे होते, तुमच्यासारखं होतं. बैलगाडीत बसलो, 4 व्हीलर मध्ये बसलो होतो, गाडी तिथपर्यंत जायची, तिथे पालखी होती, पालखी. आणि पालखीत बसलेला रघुवर राजा निघाला. 80 किलोचा माणूस, धष्टपुष्ट, 4 लोकांच्या खांद्यावर पालखी, आणि एकाची तब्येत नीट झाली. मला सांगा, पालखी नीट चालेल का? नाही चालणार. पालखी नीट चालणार नाही. आता पालखी नीट चालण्यासाठी काय करावं लागेल? कुणीतरी चारी, गाडी चालत असताना फक्त चारीही टायर चांगले असावे लागतात, बरोबर आहे. एक टायर पंक्चर असेल तर गाडी नाही चालत. त्यांनी सांगितलं, राजाने, पालखीतल्या राजाने सांगितलं, म्हणजे चिंता करू नका, रस्त्यात जो दिसल तो माझाच आहे, त्याच्या खांद्यावर 80 किलोचा माणूस दिसला सेवकाला. आणि राजाला सांगितलं, राजा दिसायला धष्टपुष्ट आहे, 80 किलोचा माणूस आहे का, त्याच्या खांद्यावर पालखी. खांद्यावर पालखी दिली. तो पालखी ज्याच्या खांद्यावर दिली ती कोण होता माहिती? भरत राजा होता. जड भरत राजा, जड भरत राजा होता, त्याच्या खांद्यावर पालखी दिली. आता ह्याचा नियम होता, तुम्हाला कळतंय ना, पालखी त्याच्या खांद्यावर आहे, चौघाच्या खांद्यावर. पण भरत राजाचा नियम होता, जड भरताचा पायाखाली मुंगी जरी आली तर उडी मारून चालायची. आता पायाखाली मुंगी आल्यानंतर उडी मारून चालत असेल तर पालखीतलं काय झोपा घेत असेल, त्याला पालखी डोक्याला लागत असायची. त्याला सांगायचं, कोण आहे? हे तिघं म्हणायचे, महाराज आम्ही आहोत. पण हे चौक दिसायला फक्त शरीराला दिसायला, पण चलत काही नाही. एकदा झालं, पायाखाली मुंगी जरी आली तर यानं उडी मारावी. रघुवर राजाला एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा पालखी डोक्याला लागली. राजाला सांगितलं, का रे तुला कळत नाही? मला असं वाटतं तू तर माणूस असून मेल्यासारखा आहे. मग ते माणसाला काही बोलू दे, पण या जड भरताच्या अंतकरणाला तो शब्द लागला म्हणा. काय लागलं? अरे तू माणूस म्हणायला नाही रे, माणूस म्हणून तू तर मेल्यासारखं आहे, तुला काही बोला, काही फरक पडत नाही. या जड भरताने विचार केला, आता जर मी असाच बसलो तर सर्व लोक म्हणतील हे जड बुद्धीचं होतं, खरंच जड बुद्धीचं आहे का काय? त्याला दाखवावं लागेल. महाराज, प्रकांड विद्वान असलेला भरत राजा यानं सांगितलं, पालखी जाग्यावर थांबवली. आणि पालखी जाग्यावर थांबवल्यानंतर त्याने सांगितलं, बाबा महिला मंडळ भीत आहे का? राजाला गणपत राजा उपदेश करतो, सांगतो, राजा एक चूल आहे, चूल आहे. आपल्याला कथा झाल्यानंतर महाराजाला काय खाऊ घालायचं? महाराजाला भात खाऊ घालायचं. भात खाऊ घालतो मला, खाऊ घालता नाही, भात खाऊ घालायचं. कशावर करायचं? मी गॅसवरच खात नाही. कशावरच खातो? तुमच्याकडे चुली आहे का? आहे का? चुलीवरच खायचं मला भात. आता चुलीवर भात करायचा म्हटल्यानंतर महाराजाला खायचं. कोणत्या महाराजाला? संध्याकाळी त्याचं कीर्तन आहे त्याला खाऊ घालायचं. आता ज्याला भात खाऊ घालायचा त्या महाराजाला भात खाऊ घालायचं म्हणजे चुलीवर भात करतात. म्हणजे कसा करतात? पहिल्यांदा चूल मांडावी लागेल, बरोबर? चूल मांडावी लागेल. चूल मांडल्यानंतर काय करावं लागेल? त्याच्यात काय घालावं लागेल? महाराज घालावं लागेल. असं त्याच्यात काय घालावं लागेल? त्याच्यामध्ये लाकडं घालावी लागतील. लाकडाचा अग्नी पेटावा लागेल, बरोबर आहे? अग्नी पेटावा लागेल. आणि अग्नी पेटल्यानंतर
आता मात्र त्या अग्नी पेटल्यानंतर चुलीवर काय ठेवावं लागेल? पातेलं ठेवावं लागेल. पातेलं तापल्यानंतर त्याच्यात काय टाकावं लागेल? पाणी टाकावं लागेल. पाणी तापल्यानंतर त्याच्यात काय टाकावं लागेल? गहू टाकावं लागतील. तांदूळ मला वाटतं आमच्याकडे गहू टाकतात, तुमच्याकडे? आमच्याकडे चपाती करताना तांदूळ वापरतात, भात करताना गहू वापरतात. तुमच्याकडे ऐका, पाणी तापल्यानंतर काय टाकायचं? तांदूळ टाकायचं. बरोबर आहे. आता उत्तर आहे का? तुम्हाला बोलत बोलत उत्तर मिळेल याच्यात. जडभरत राजा गहुमंत राजाला प्रश्न करतो, राजा चूल तीच आहे. आता प्रश्न आहे का? चूल तीच आहे, चुलीचा संबंध कुणाशी आहे? अग्नीशी आहे. ऐका आता उत्तर, महिलांबद्दल तुमच्यासाठी. चुलीचा संबंध अग्नीशी आहे. अग्नीचा संबंध कशाशी आहे? पातेल्याशी आहे. पातेल्याचा संबंध कशाशी आहे? बोला 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 बोला. पाण्याशी आहे. पाण्याचा संबंध कशाशी आहे? तांदळाशी आहे. तांदळाला पाण्याचा संबंध झाला की त्या तांदळाचा काय तयार होतो? भात तयार होतो. आता उत्तर आहे. हीच घेऊन डबल जडभरत राजाने रोहन राजाला विचारलं, सांगितलं राजा आहे चूल तीच आहे, चुलीचा संबंध अग्नीशी आहे, अग्नीचा संबंध पातेल्याशी आहे, पातेल्याचा संबंध पाण्याशी आहे, पाण्याचा संबंध तांदळाशी न ठेवता त्याच्यामध्ये एवढा दगड टाकला. किती दिवस आम्ही लावला म्हणजे त्या दगडाचा भाग नाही होईल का? किती दिवस जाळ लावावं लागेल त्या दगडाचा भाग होईल का? राजा ऐकले आता उत्तर किती गोड दिलं बघा. ज्या अग्नीचा संबंध पातेल्याशी आहे, पातेल्याचा संबंध पाण्याशी आहे, पाण्यात टाकलेल्या तांदळाचा जर कदाचित भात होऊ शकतो तर राजा तो परिवर्तनशील आहे. ज्याच्या जीवनामध्ये उपदेश केल्यानंतर परिवर्तन होतं तो भात आहे. आणि ज्याला कितीही तापवा, कितीही उपदेश करा, तांदूळ न टाकता तापलेल्या पाण्यात जर दगड टाकला तर त्या दगडामध्ये तो दगड अपरिवर्तनशील आहे, त्याच्यात परिवर्तन नाही. याचा अर्थ राजा मी तुला कितीही उपदेश केला तरी तू दगडासारखा आहेस, म्हणजे तू अपरिवर्तनशील आहेस. हा शब्द रोहन राजाने पालखीत ऐकला. डोळ्यातून अश्रूच्या धारा रोहन राजाच्या वाहिल्या. रोहन राजा खाली आला, त्या ब्राह्मणाचे पाय पकडले, सांगितलं तुम्ही कोण आहात? साधारण पुरुष नाही ना, साधारण नाही, तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मणाला वंदना केली, प्रार्थना केली महाराज. आणि प्रार्थना केल्यानंतर डोळे डबडबले. रघुगण राजा त्याच ठिकाणी राज्याचा कारभार सोडून वनात निघून गेला. वनात निघून गेल्यानंतर जडभरत राजाला सुद्धा महाराज आपलं आपलं ध्यान करत परमात्म्याचं भजन करत जडभरत राजा निघून गेला. महाराज मी कालही बोललो, या भारत भूमीला 3 भारतामुळे भारत हे नाव पडलं. महाराज भारत हे नाव पडलं. एक शकुंतला नंदन भरत, दुसरा ज्याचं चरित्र आपण ऐकायलो तो जडभरत, आणि तिसरा रामचरित्रातला कैकेयी नंदन भरत. या 3 भरतामुळे भारत भूमीला भारत हे नाव पडलं. भगवान शुकदेवांना राजा परीक्षितीनं प्रश्न केला, महाराज ऐका, ज्यानं पाप कर्म करेपर्यंत देवाचं भजन केलं नाही आणि अंतकाळाच्या वेळेला देवाचं भजन जर मुखामध्ये आलं तर तो मुक्त होऊ शकतो? सांगितलं हो. अंतकाळाच्या वेळेला मुखामध्ये देवाचं भजन आलं तरी तो व्यक्ती मुक्त होऊ शकतो. उत्तर आहे का? परीक्षित राजाने प्रश्न केला, महाराज परमात्म्याचं नाव गायल्यानंतर कसं गावं, मुक्ती कशी मिळते? रामचरित्रामध्ये उत्तर आहे महाराज, भाव कुभाव अन आलत हो, नाम जपत मंगल दिसत. ऐका, भावाने का कुभावाने का आणि कसंही का, एकदा नाव गायलं की फळ. ऐका सोपं सांगू तुम्हाला, शेतामध्ये पुरुष मंडळ, शेतामध्ये तुम्ही पेरणी कशाने करता? ट्रॅक्टरने करता. आता पूर्व जमान्यामध्ये बैलावर शेती असायची आणि ते ज्याच्यातून धान टाकलं जायचं त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? काय म्हणतात तुमच्याकडे? धान टाकलं जायचं बैलगाडी पेरत असताना चाड म्हणतात त्याला आमच्याकडे. त्याच्यातून धान टाकलं जायचं. एकदा का ते भीक जमिनीत पेरलं
की ते उगवल्याशिवाय राहत नाही. पण ते बीज टाकत असताना जमिनीमध्ये ते वाकडं पडतंय सरळ पडतंय याचा काहीही संबंध नाही. एकदा का बीज जमिनीत गेलं की ते बीज उगवणार हे निश्चित आहे. तसं भगवान श्रीदेवजी सांगतात, नाव तुम्ही कसंही घ्या, भाव कुभाव अन आल कहू, नाम जपत मंगल दिसहू, तरीही माणसाला मुक्तीच आहे. म्हणजे महाराज पुरावा काय आहे? पुरावा आहे महाराज, भागवत आहे महाराज, पुरावा आहे. असं कसं? प्रश्न केल्यानंतर उत्तर आहे. संबंध कसा लावत पुढे चलतो पा. भाव कुभाव अनाल कहू, नाम जपत मंगल दिसत असो. भगवान सुखदेवाने सांगितलं, राजा आहे तुम्ही परमात्म्याचं नाव कसंही घेतलं तरी फळ देतं. कसं देतं सांगतो तुम्हाला. अजामिल नावाचा ब्राह्मण आहे. अजामिल नावाचा ब्राह्मण आहे आणि अजामिल नावाचा ब्राह्मण सदाचारी नीतिवेळी कर्मकांडी आहे. तुमच्या आमच्यासारखा ब्राह्मण या शब्दाची व्याख्या होते, जो ब्रह्म को जाने वही ब्राह्मण. जो ब्रह्म तत्वाला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. हा ब्राह्मण सदाचारी होता, मीतवेळी होता, करुणानिधान होता, दररोजचा नित्यक्रम करायचा महाराज. ब्राह्मणाचं कर्म आहे महाराज, दान देना दान लेना, यज्ञ करणं और यज्ञ कराना हे ब्राह्मणाचे कर्म आहे. भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा दररोजचा नित्यक्रम आहे, पण माणूस मोहित होतो महाराज. मोहित झाला ब्राह्मण. एका गणिकेला पाहिल्यानंतर मोहित झाला. पूजा कर्म करणारा ब्राह्मण गणिकेला घरी घेऊन आला. म्हणून एक वाक्य लक्षात राहू द्या. तुम्हाला मी प्रथम दिवशीही बोललो आहे, सौंदर्य पाहून विवाह करणाऱ्यांनो संस्कार पाहून विवाह करा. प्रपंच टिकल्याशिवाय राहत नाही. प्रपंच टिकतो महाराज. सौंदर्य पाहून विवाह केल्यानंतर प्रपंच टिकतो का नाही मला माहित नाही. हे कलियुगातलं वातावरण आहे. पण प्रश्न असा आहे, अजामिलने काय केलं? मोहित झाला, गणिका घरी घेऊन आला, पूजापाठ निवृत्त झालं महाराज. चोरी करू लागला, डकेती टाकू लागला. आणि डकेती चोरी करत असताना योगायोगाने काही संत मंडळी परमात्म्याचं ध्यान करत निघाली होती. अयोध्येला जात होते माझ्या रामप्रभूचं दर्शन घेण्यासाठी. संत मंडळी जात होती. नेमकं गावातल्या चौकात आले. त्याने विचारलं, का हो बाबा, इथे कुठला आश्रम आहे? इथं कुणी आहे का? आमची सेवा करणारा, भोजन करायचंय. काही तरुण मंडळी असतात महाराज, परमार्थही आवडत नाही, करायचाही नाही, करू द्यायचाही नाही. ही तरुण मंडळीने विचार केला. तरुण मंडळीने विचार केला, म्हणले द्वैत दिसाले म्हणे. साधू स्वतःला साधू म्हणता, भजन करता, कीर्तन करता. जा म्हणे आमच्या गावात एक साधू आहे, त्याचं नाव आहे महाराज अजामिल. अजामिल नाव काय सांगितलं? अजामिल. डाकू लुटेरा चोर होता. या कलाही सोडित नव्हता. या साधूने कुणाचं घर दाखवलं? अजामिल. संत मंडळी निघाली, पण महाराज मुखामध्ये परमात्म्याचं नाव घेत निघाली. अयोध्येला निघालेली संत मंडळी परमात्म्याचं ध्यान करत करत निघाली. काय म्हणत होती महाराज? ओ सीताराम सीताराम, राजा राम राजा राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम
राम राम राम राम राम राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम सीता राम राम सीता राम 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 राजा राम 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 ताली ताली एकदा सर्वांनी वरती आपले उचलले करा. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं भजन. पुरुष मंडळ महिला मंडळ सगळ्यांनी आमच्या पाठीमागं म्हणायचं. बघूया कोणाचा आवाज जास्त आहे, आमचा की तुमचा. हात हात सीताराम राम राम सीताराम राम राम सीता राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम पुरुष मंडळ राजा राम 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 सीताराम राम राम महिला मंडळ म्हणू नका यांचा पुरुषांचा आवाज तर बघू द्या किती आहे. पुरुष मंडळ फक्त पुरुष मंडळाने म्हणायचं किती आवाज बघू द्या. सीताराम राम राम सीताराम राम राम ताली ताली सीताराम राम राम सीताराम राम राम असं वाटलं होतं आमच्या महाराष्ट्रामध्ये आवाज जास्त आहे म्हणलं लोकांचा, पण इकडे कर्नाटकमध्ये येऊन सुद्धा म्हणजे बाँड्रीवर येऊन सुद्धा आवाज तुमचा जास्त नाहीये. महिला मंडळचं किती आहे बघा बरं. पुरुष मंडळ एकदा महिला मंडळीचा आवाज चेक करू नका ना. लय आवाज आहे मग. तुमच्याकडे भांडण होत आहे का? भांडण होते तुमच्याकडे पाणी होते पाण्याच्या नळात विहिरीवर होते सगळीकडे होतो महाराज. हा कुणाचा आवाज किती आहे बघू लागले. म्हणूनच पुरुष मंडळ 50% वर आल्या. 100ला 100 घेतले पुन्हा स्वयंपाक आपली करावा लागला. हे दादाचं हा आवाज सीताराम राम राम सीताराम राम राम